थेट जाऊयात काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर सध्या निदर्शनं सुरू आहेत। तर गेल्या 3 दिवसांपासून लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा गदारोळ सुरू आहे त्या सगळ्याचे पडसाद आपल्याला मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर बघायला मिळतात। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा मुद्दा होता, त्यावरती बोलावं, त्याविषयी चर्चा करावी असं वारंवार राहुल गांधी यांना सांगितलं जात होतं। मात्र त्यांनी मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आणि त्यामुळे त्यांना रोखण्यात आलेलं होतं। यानंतर लोकसभेमध्ये गदारोळ झाला होता। गेल्या 3 दिवसांपासून लोकसभेचं कामकाज हे वारंवार स्थगित केलं जात आहे आणि सध्या मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर ही निदर्शनं सुरू आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई कार्यालयाबाहेर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने लोकसभेत राहुल गांधी यांचे नेते आहेत त्यांना बोलू दिलं जात नाहीये, वारंवार त्या ठिकाणी सभागृह हा स्थगित केला जातो आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस कुठेतरी गळचेपी केली जात असल्याच्या आरोपानंतर मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता त्यांच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही सरकार विरोधात दिली जात आहे। सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप आता काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी आणि आता आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या दिशेने नेलं जाताना पाहायला मिळत आहे। सूरज, काय नेमकी मागणी आहे या कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या? ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाहीये, सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग केला जात आहे आणि वारंवार सभागृह हा सर्व स्थगित केला जात आहे, याच मागणीच्या निषेधार्थ या ठिकाणी हे आंदोलन केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। आता नेमकं हे जे आंदोलन सुरू आहे सूरज, तिथे नेमके काँग्रेसचे कुठले कुठले मुंबईतले नेते जमलेले आहेत त्याविषयी काही कळू शकलंय? या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या जिशान शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन, जिना शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचे युथ काँग्रेसचे जे सगळे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याचाच निषेध मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग होत आहे, आमच्या नेत्यांना बोलू दिलं जात नाहीये आणि याच विरोधात आता काँग्रेसचे युथ काँग्रेसकडनं हे आक्रमक पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर उस दौरान की बातें उस किताब में है। तब आर्मी तब के पूर्व आर्मी जनरल नरवणे जी ने सवाल पूछा था कि टैंक्स हमारे टेरिटरी में घुस रहे, हमें क्या करना चाहिए। राजनाथ सिंह जी को पूछा गया, एनएसए को पूछा गया, पीएमओ को पूछा गया। तब उनका ये कहना था आप रुकिए, आप लोग हमला नहीं करोगे, आप लोग फायरिंग नहीं करोगे, भले ही वो टैंक्स चाइना का ही हो, लेकिन आप लोग फायरिंग तब तक नहीं करोगे जब तक हम ऑर्डर नहीं देते। रुके रहे ऑर्डर के लिए। 10:30 बजे उन्हें जवाब आता है राजनाथ सिंह जी का कि टॉप कमांड ने बोला है, ये नरेंद्र मोदी जी का कहावत है कि जो उचित समझो वो करो, जो उचित समझो वो करो। इसका मतलब उन्हें अकेला छोड़ दिया गया है। उन्होंने कहा है कि आई फेल्ट अलोन इन द एस्टेब्लिशमेंट। तो बताइए, आज नेशनल सिक्योरिटी की ये हालत है। नरेंद्र सरेंडर, हमारे प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज है। हम मांग कर रहे हैं प्रधानमंत्री जी के इस्तीफा के लिए और हमें ये खुलेआम कह रहे हैं कि इस बात का डर है उस किताब को रिलीज किया जाए, नरवणे जी के किताब को रिलीज किया जाए। हम भी पढ़ना चाहते हैं। वहाँ पे हर एक चीज का कॉम्प्रोमाइज है। अग्निपथ स्कीम के बारे में भी कहा गया है। जवानों के लाइफ के साथ खेला जा रहा है। इतने जवान वीर शहीद होते हैं वहाँ पे, उनके लिए क्या किया जाता है। ये पूरी देश नरेंद्र मोदी जी कॉम्प्रोमाइज है। आज यूएस ट्रेड डील का क्या मजाक बना के रख दिया है। तो साथियों, आज हम सभी लोगों ने इसलिए आंदोलन बुलाया गया है क्योंकि हम चाहते हैं हमारे नेता विपक्ष राहुल गांधी जी को संसद में बोलने दिया जाए और हम सुनना चाहते हैं उस किताब में क्या है, क्यों हमारे नेशनल सिक्योरिटी को कॉम्प्रोमाइज किया जा रहा है। शेम 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 शेम। जो सरकार निकम्मी है, आज हम बीजेपी ऑफिस में जाना चाहते थे एक प्रोटेस्ट करने के लिए और हमें इधर ही जब्त कर दिया गया।
इधर ही किस बात का इतना डर है? अरे हम तो युवक है, युवकों से इतना डर क्या पुलिस और मोदी को? पुलिस को आगे करता है जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, यूथ कांग्रेस तर लोकसभेमध्ये सुरू असलेल्या गदारोळाचे आता मुंबईमध्ये हे पडसाद उमटलेले बघायला मिळत आहेत. काँग्रेसचे मुंबईमधले युवक काँग्रेसचे नेते काहीसे आक्रमक झालेले आपण पाहतो आहोत. त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र हे आंदोलन त्यांनी ते या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. त्यांना पुढे जाऊ देण्यात आलेलं नाही. या पोलिसांकडून त्यांना वेळीच रोखण्यात आलेलं आहे. पोलिसांनी या आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, युवक काँग्रेसच्या या नेत्यांची देखील धरपकड सुरू केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी सध्या युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते करतायत. तर याच बातमी संदर्भात सूरज सावंत आमचे प्रतिनिधी माहिती देत होते. सूरज, तुमचेही आभार. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा बघूया.